काय म्हणतात, माझ्या पूर्व काळामध्ये मी 2 गोष्टीचा धिक्कार केला. पूर्व पक्षी धातू जण धिक्कारिले. कारण तुकोबारायांनी महाराज धातूचा धिक्कार केलाच ना हो. आपल्याला विचार करता येईल, द्रव्याचा त्याग केलाच ना हो. या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याला मिळालेली कर्जमाफी किती हो? किती भाग? जास्तीत जास्त 2 लाख. याच्या पुढे कर्जमाफी झालेली नाही. 1 लाख कर्जमाफी केली की माणसं जीवनभर त्या पुढाऱ्याचं नाव घेतात. तो जीवनभर त्याचं नाव घेतात. तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली, तुकाराम महाराजांनी केली. सगळ्यात मोठी कर्जमाफी. ज्यावेळेला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर तुकोबारायांकडे महाजनकी होती, सावकारकी होती. तुकोबारायांनी त्यांच्याकडून कर्ज वसूल करावं ना, तुकोबारायांनी काय केलं, त्या सावकारकीच्या सगळ्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि आपल्या जवळची सगळी संपत्ती, सगळं द्रव्य दान धर्मात इतर गोरगरिबात वाटून दिलं. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. जनाचा धिक्कार केला, धातूचा धिक्कार केला आणि त्याचा परिणाम असा झाला, स्वये जनार्दन तेची झाले.